नमस्कार सर्वांना. मी शेखर भिलारे या पंचायत समितीचा बीडीओ आणि हे माझे मित्र स्वप्नील चव्हाण नगरपंचायत गुहागरचे सीओ. तर आज बरोबर सकाळी 7 वाजता मला गुहागर तेलीवाडीमधून फोन आला. मी मागे एक अजगराचं पिल्लू पकडलं होतं, पण खरा मोठा अजगर पकडण्याची इच्छा होती. त्यामुळे आम्ही झोपेचा त्याग करून दोघेही हा इंडियन रॉक पायथन जातीचा साप आहे, खुराड्यात आहे. जवळपास 6 फुटाचा वाटतोय, 6-7 फुटाचा. त्यानं कोंबडी खाल्ली. तर आपण आता त्याला पकडूया. आम्हाला तुला त्रास देण्याची इच्छा नाही. नको नको. बघा तो कसा फुसकारतोय. शेवटी कुठल्याही प्राण्याच्या जीवाला भीती वाटल्यावर बिनविषारी साप आहे, पण दात खूप मोठे आहेत. त्यामुळे आता नाईलाजानं आपल्याला ह्याचं तोंड पकडायला लागेल. आपण प्रयत्न करत होतो तोंड न पकडण्याचा, पण आता आपल्याला आज अडचणीमध्ये त्याला पकडताना थोडासा त्रास होते. बाहेर जा. थोडं घातलेत त्यानं मला. त्याचं तोंड कुठे आहे? हा खालते. किती फुटाचा वाटतोय? 7 ते 8 फुटाचा साप आम्ही सगळ्यांनी मिळून मेहनत करून पकडलाय. त्याचं हे बॉडी फुगल्याचं कारण त्यानं कोंबडी खाल्लेली आहे. तुम्ही जवळ येऊन बघू शकता. दात एवढे तीक्ष्ण आहेत ते, कारण काट्यासारखे दात तुम्हाला याच्यात दिसू शकतात. तर थोडीशी माहिती देतो ह्या सापाबद्दल. त्या सापाचं नाव आहे इंडियन रॉक पायथन. हा मी मागे सांगितल्याप्रमाणे हा भारतीय उपखंडातच सापडतो. म्हणजे श्रीलंका, पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, भूतान ह्याच देशांमध्ये सापडतो. भारतामध्ये हा बऱ्यापैकी सगळीकडे सापडतो. फक्त ह्याचा जो कलरचा पॅटर्न आहे थोडा शांत होता. तर आपल्याला खूप चांगलं पोहतो. तसं आपल्याची पोहण्याची कॅपॅसिटी खूप चांगली आहे. तुम्ही बघू शकता त्याने कोंबडी बाहेर काढलेली आहे.